क्रिकेटचं प्रॅक्टिस थांबवा. आपण पंच विनंती करा त्यांना, ताकीद द्या, प्रॅक्टिस थांबवा. आणि सलामीची जोडी ब्रह्मा बॉईज आपली लवकरात लवकर मैदानात पाठवायची. ब्रह्मा बॉईज काळा चौकी फलंदाजी करणारा संघ आहे. विशाल शेलार आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. विशाल शेलार तर सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळते. बिनीची जोडी अर्थातच पावसाळी क्रिकेटमधील दोन बलाढ्य खेळाडू मैदानात येत आहेत. सातत्याने ब्रह्मा बॉईज काळा चौकी या संघाविषयी देखील सांगायचं झालं तर नामवंत संघ आहे. क्षमता आहे ज्या खेळाडूंकडे मुंबईतील नामवंत फलंदाज ज्या संघामध्ये असा ब्रह्मा बॉईज संघ आपल्याला पाहायला मिळत असतो. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे निखिल पवार, ज्याने मात्र या हंगामात काही दिवसापूर्वीच गोव्याला जी स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये अर्धशतक झळकावले. आणि त्याच्या बरोबरीने पावसाळी क्रिकेटमधील आणखीन एक निष्णात खेळाडू अर्थातच अजित मोहिते फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. अजित मोहिते निखिल जोडी मैदानात दाखल होते. तर पाहूया गोलंदाजी धुरा कुणावर सोपवली जाते. तर गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत खास पुण्यावरून दाखल झालेले प्रदीप नैनित अर्थातच डॉन या नावाने ओळखले जाणारे डॉन पुणे पोलीस या संघाचे सर्वेसर्वा. आणि विक्रोळीच्या स्पर्धेमध्ये त्यांचा पुण्याचा संघ दाखल झाला होता, परंतु आज मात्र ते स्वतः डोंबिवलीच्या संघातून दाखल झालेले आहेत. स्वतः प्रदीप नैनित पुणे पोलीसचे अर्थातच डॉन गोलंदाजी मार्कवर. निखिल पवार स्ट्राईकवर आहे. धडाकेबाज काळा चौकी कोलपदेव परिसरातील खेळाडू. तर नॉन स्ट्राईकला नायगावचा अजित मोहिते आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यांच्याकडे चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. पंच विश्वनाथ ठाकूर घोषित करतात सामना सुरुवातीला. त्याचबरोबरीने शशी साटम सरपंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक 4 नगरसेवक चषक. हो, पहिला चेंडू प्रदीप नैनित यांचा टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली जातोय. आगळी वेगळी गोलंदाजीची शैली, लसित मलिंगाची आठवण करून देणारी बाईच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी पाहायला मिळते. तर पुण्यामध्ये जे क्रिकेट चालतं त्या पुण्या क्रिकेटमधील स्वतः डॉन पुणे पोलीस नावाचा संघ देखील यांचा स्वतःचा आहे. आणि स्वतः प्रदीप नैनित जे पुणे पोलीसमध्ये कार्यरत देखील आहेत गोलंदाजी मार्कवर उर्फ डॉन. वेग वाढवण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केली गेली, परंतु वेग वाढवण्याचा प्रयत्न होता. आणि आपल्या खास वेगळ्या अंदाजामध्ये नवी मुंबईचे रामदेव बाबा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, मूळचे माहुल गावचे असणारे, तर त्यांच्या माध्यमातून घोषित केलेला हा सोयीर चेंडू धावसंख्येचा मात्र 2 वर जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू अजित मोहितेचा साठी टाकला गेला. समोरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. प्रथमेश त्या चेंडूवर माघारी पाठवलाय. कॉल दिला गेला होता परंतु माघारी पाठवलाय. आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. 5 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. चालू असणारा सामना डोंबिवली ठाणे जिल्ह्यातील संघ आहे विक्रांत केने प्रतिष्ठान. अर्थातच आपला जो मित्र आज आपल्यात हयात नाहीये, काही दिवसापूर्वी त्याचं निधन झालंय, त्याच्या नावाने असणारा संघ. आणि विशेष म्हणजे आज त्याचा वाढदिवस आहे. डोंबिवलीचा हा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता विक्रोळीच्या स्पर्धेमध्ये 15 दिवसापूर्वी. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा एक वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतो प्रदीप नैनित यांचा. आणि आतापर्यंत त्यांना यश मिळत आहे या गोलंदाजीमध्ये. तर जय पवार यांच्या नजरेत मात्र ही गोलंदाजी आली 15 दिवसापूर्वी, ज्यावेळेला पुण्याचा संघ दाखल झाला होता विक्रोळीमध्ये पावसाळी स्पर्धा खेळण्यासाठी. संघ डोंबिवलीच्या संघाविरुद्धच पराभूत झाला होता, परंतु प्रदीप नैनित यांच्या गोलंदाजीची पारख जय पवार यांनी जरूर केली होती. हिट करण्याचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु अजित मोहितेच्या बॅटमधून निघालेला एक खणखणीत षटकार. अजित मोहिते ब्रँडेड फटका, 6 धावा. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावांवर. पहिलं षटक मार्गस्थ असताना
अजित मोहिते आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करून घेतात. उंचपुरा खेळाडू गेली 3-4 वर्षात मात्र या खेळाडूने आपल्या भोवती सर्वांच्या नजरा खिळवून ठेवलेल्या आहेत. सुरुवात जर पाहिली नायगाव पॅकर्स, तदनंतर मात्र साई इलेव्हन परळ, तदनंतर ब्रह्मा बॉईज संघात दाखल झालाय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, आता मात्र काही या अगोदरचा चेंडू पाठीमागे टाकला गेला होता, आता मात्र ती चूक भरून काढली. चेंडूचा टप्पा पात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केला जातो अजितकडून आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर संघाची धावसंख्या. तर पावसाळी क्रिकेटचा हंगाम मात्र जबरदस्त बहरात पाहायला मिळतोय. प्रत्येक रविवारी एक मोठी स्पर्धा, हे या पावसाळी क्रिकेट स्पर्धांचं या वर्षीच्या हंगामाचं वैशिष्ट्य आहे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा एक खराब चेंडू जरूर पडला गेला होता, परंतु त्यातून प्रदीप नैनी सावरताना पाहायला मिळतात. अन्यथा 5 चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर पाहूया गोलंदाजीसाठी कुणाला आमंत्रित केलं जातं. विक्रांत केने प्रतिष्ठान पावसाळी सुप्रीमो स्पर्धा जी झाली होती विक्रोळी या ठिकाणी उपविजेता ठरला होता. पाहूया गोलंदाजीसाठी कुणाला आमंत्रित केलं जातंय. डोंबिवली परिसरातील खेळाडूंना घेऊन हा संघ बनवला जातो. डोंबिवली म्हटलं तर प्रमोद म्हात्रे यांचा देखील खेळ आम्ही सातत्याने डोंबिवली परिसरातून पाहिलेला आहे. योगेश पाटील या खेळाडूने देखील सर्वांना प्रभावित केलं. सोनारपाड्याचा खेळाडू याच संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिलं षटक संपतंय 12 धावा. तर एका दुसऱ्या बाजूला ब्रह्मबॉईज काळा चौकी परिसरातून देखील गेली कित्येक वर्ष चांगले संघ येत आहेत. फ्रेंड्स काळा चौकीला आम्ही पाहिलं राजू कदम यांच्या माध्यमातून, तदनंतर एकी इलेव्हन काळा चौकीला पाहिलं आणि तदनंतर मात्र या संघाला पाहतोय. अर्थातच ब्रह्मबॉईज काळा चौकी हा देखील काळा चौकी परिसरातील एक नामवंत संघ खेळताना पाहिला जातोय. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. गोलंदाजी मार्कवर विकेट केला जातोय. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला जातोय. निखिल पवारच्या बॅटमधून निघाला फटका. 6 धावांसाठी गोलंदाज भीमा यांचं स्वागत केलं जातंय षटकाराने. तर भीमा यांचं स्वागत केलं जातं षटकाराने. अर्थातच निखिल दक्षिण मुंबईतील एक नामवंत फलंदाज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला बॅक टू बॅक दुसरा चांगला फटका निखिल पवारच्या बॅटमधून चौकारासाठी. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या ठिकाणी पिचिंग पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. 1 धाव मिळेल. तर या सामना असेल शिरोली प्रतिष्ठान संगणक घ्यायचा आणि त्याचबरोबरीने कोयना सोळशी कांदाटी अर्थातच KSK महाबळेश्वर त्यांना विनंती आहे आपला देखील कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट होत आहेत. बॅट्समन देखील या ठिकाणी यष्टिरक्षक बीट होत आहेत. स्वैर चेंडू या ठिकाणी केला जातोय. पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक त्याहीपेक्षा मागणं ठरताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. सलामीची जोडी फलंदाजी करते अजित आणि निखिल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि लोअर फुलटॉस पद्धतीच्या या चेंडूवर यश मिळतंय भीमाला. विकेटचं पतन होत आहे आणि निखिल पवार बाद होऊन माघारी परत आहेत 25 संघाची धावसंख्या असताना. तुझे
गोलंदाजी मार्कवर दाखल होतात पुन्हा एकदा भीमा फलंदाजीसाठी अजित. आता मात्र चांगलं कमबॅक करता जातोय. लोअर फुलटॉस पॉईंटचा चेंडू होता. प्रदीप नैनी त्यांच्या दिशेने चेंडू जाईल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 2 षटकं संपतायत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर पाहूया एक गडी बाद 26 धावा. डीजे तर 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावसंख्या झाली ती 26 धावा फलंदाजीसाठी सदाबहार अजित मोहिते. गोलंदाजीसाठी प्रदीप नैनी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न प्रदीप नैनी यांचा क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर. योगेश चेंडूची फेक केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 27 वर. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. मुंबईतील आणखीन एक धडाकेबाज फलंदाज म्हणून या फलंदाजाकडे पाहिलं जातं आणि याही फलंदाजाने कित्येक स्पर्धा आपल्या फलंदाजीने गाजवल्यात. असा फलंदाज मंदार गुरव अर्थातच बंड्या फलंदाजीसाठी सज्ज होतोय. अपील केलं जातंय. पंचांनी अपील मात्र या ठिकाणी फेटाळलंय. अतिशय जोरदार पद्धतीचं अपील होताना पाहायला मिळतंय. पुणेरी खेळाडू या ठिकाणी दाखल झालेत. प्रदीप नैनी यांच्याकडून संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावांवर. षटक क्रमांक 3 सुरू असताना विक्रांत केनी प्रतिष्ठानकडून गोलंदाजी केली जाते तर फलंदाजी केली जाते ब्रह्मा बॉईज काळा चौकी. आपण पाहतोय नगरसेवक चषक 2017 पावसाळी क्रिकेटमधील एक मोठं आयोजन. नवी मुंबईतील सर्वाधिक मोठ्या आयोजनापैकी एक. खोलवर टप्प्याचा चेंडू प्रदीप नैनी यांचा. तर ही गोलंदाजी प्रदीप नैनी यांची पहिली क्रॉस आर्म ऍक्शन आहे. तर कधी चेंडू आखूड टप्प्याचे तर कधी यॉर्कर लाईनचे चेंडू कशा कधी येत आहेत फलंदाजाला कळायला मार्ग नाहीये. आणि त्यांची ही गोलंदाजीची शैलीच फलंदाजाला थोडंसं या ठिकाणी अडचणीत आणताना पाहायला मिळते. काहीशे नाराज असतील कारण कदाचित त्यांना अपेक्षा होती की स्टंप उद्ध्वस्त व्हाव्यात. तसं झालं नाही आणि 1 धावा दरम्यानच्या काळात या ठिकाणी पंच बाईच्या स्वरूपात घोषित करत आहेत. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 29 धावांवर. षटक क्रमांक 3 सुरू असताना एक गडी बाद धाव फलकावर धावा झाल्या त्या 29 धावा ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाच्या. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आता मात्र टाकण्याचा प्रयत्न होतोय. डीप मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या दुहेरी धावसंख्येने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवर संघाची धावसंख्या. प्रेक्षकांचं मात्र कौतुक करावं लागेल. मोठ्या संख्येने शुक्रवारच्या दिवशी ही गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. समोर असणारे प्रेक्षकांची गॅलऱ्या अर्थातच प्रेक्षकांचे स्टँड या ठिकाणी फुल होताना पाहायला मिळत आहेत. पावसाळी वातावरणात देखील विकेट करण्याचा प्रयत्न केला जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. हवेत चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 प्रदीप नैनी यांचं सुरू असताना आपण पाहतोय नवी मुंबईतील लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्या आयोजनाखाली नगरसेवक चषक 2017 शिरोनी प्रतिष्ठान आयोजित. त्याचबरोबरीने या परिसरातील नामवंत उद्योजक समाजसेवक अविनाश सुतार यांच्या देखील आयोजनाखाली आणि विवेक सुतार किरण मेहर यांच्या आयोजनाखाली. आता मात्र जर पाहिलं तर टप्पा चांगला टप्पा पाहायला मिळाला. काही चेंडू खोलवर टप्प्याचे टाकण्याचा प्रयत्न झाला. काही चेंडू लोअर फुलटॉस आणि आताच्या चेंडू मात्र गुडलेन शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवर टाकण्याचा प्रयत्न झाला. आणि ही वैविध्यपूर्ण आणि वेगवेगळ्या पद्धतीने टाकली जाणारी गोलंदाजी कुठेतरी चांगला परफॉर्मन्स देऊन जाताना पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या या 3ऱ्या षटकात कमबॅक केलं जातं विक्रांत केनी प्रतिष्ठानकडून. धावसंख्या 33 झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर पाहूया उर्वरित 2 षटकांमध्ये किती कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. तर गोलंदाजी मार्कवर तर गोलंदाजचं नाव तर भीमा बॉलरचं नाव काय नसेल बीमा इसका भी बीमा नहीं शायद वो देख ही नहीं रहा है बीमा बोल के ये बोला था ना बीमा तो इसका क्या था इसका ही बीमा बोल देते क्या नाम है इसका तर नरेंद्र कीपर
बॉलरचं नाव सांगा. सेकंड ओव्हरचं नाव भीमा. तर 3 गोलंदाज, तिघेही पुण्याचे गोलंदाज आज दाखल झालेले आहेत या संघामध्ये. कारण एक अनुभव, विक्रोळीच्या पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव तो या ठिकाणी कामी येताना पाहायला मिळतोय. म्हणजे पहा क्रिकेट किती फास्ट झालंय. एका संघामध्ये एक खेळाडू पुण्याचा खेळताना पाहायला मिळतोय. मागील रविवारी मात्र आम्ही या स्पर्धांमध्ये एजाज कुरेशीला देखील पाहिलं होतं, कृष्णा सातपुतेला देखील पाहिलं होतं आणि उद्या त्यांचा संघ देखील डिंगडॉंग पुणे देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. प्रतीक. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न अजित मोहितेच्या बॅटमधून, बॅटच्या रडारमध्ये, रेंजमध्ये चेंडू आला आणि अजित किती स्ट्रेंथ आहे, लांबच लांबवर. कारण रबर बॉलचा मुंबईतील एक निष्णात खेळाडू म्हणून देखील अजित ओळखला जातो. चेंडू सीमारेषा पार, षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 39 धावा धावफलकावर झाल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होत आहेत भीमा. तर अजित मोहिते एका बाजूने किल्ला लढवतात. आतापर्यंत जर पाहिलं कडा घेतली जाते, यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू बीट करतात. यष्टीरक्षकाला चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते. अजित मोहितेच्या बॅटमधून निघाली एकेरी धाव, धावसंख्या पुढे जाते. आतापर्यंत 2 षटकार अजित मोहितेच्या बॅटमधून निघालेले आहेत. 17 धावांवर फलंदाजी करतो. या संघाचा प्रमुख फलंदाज म्हणून देखील ओळखला जातो. त्याच्या बरोबरीने मंदार गुरव आलाय. मंदार गुरवकडे देखील क्षमता आहे लांबच लांबवरचे षटकार मारण्याची. पाहूया या उर्वरित काही चेंडूमध्ये यानंतर देखील एक षटक असताना कुठपर्यंत मजल मारली जाते. तर आपण पाहत आहोत पावसाळी क्रिकेट, ज्या पावसाळी क्रिकेटच्या माध्यमातून कित्येक मोठमोठ्या स्पर्धा या वर्षीच्या हंगामामध्ये संपूर्ण मुंबई आणि परिसरामध्ये झाल्यात आणि या पटलावर नवी मुंबई देखील येताना पाहायला मिळते. मागील 2 वर्ष नवी मुंबईने रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठी प्रगती केली आहे. नुसती क्रिकेटमध्ये प्रगती केली नाही तर या वर्षीची एक मोठी स्पर्धा विक्रोळीला जी झाली होती ती नवी मुंबईच्या संघाने जिंकलेली आहे. अर्थातच वरद स्वस्तिक या संघाने जिंकली. नवी मुंबईचे खेळाडू नुसते नवी मुंबई पुरतेच राहिले नाहीत तर आणि खेळाडू समालोचक देखील नवी मुंबई पुरते राहिलेले नाहीयेत. त्यांनी नवी मुंबईच्या बाहेर जाऊन चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. विकेट करण्याचा प्रयत्न होतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. अजित मोहितेसाठी अकूट टप्प्याचा चेंडू आणि त्याचा घेतलेला समाचार, सीमारेषा पार, षटकार. बॉल एक तू बॉल दे, तू बॉल दे. सत्तेचाळीस धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय. आक्रमण हल्ले चढवले जातात गोलंदाज भीमावर. अकूट टप्प्याच्या चेंडूवर अजित मोहितेच्या बॅटमधून या षटकातील दुसरा षटकार पाहायला मिळतोय. अजित मोहिते आता मात्र समोरच्या दिशेने. अजित मोहिते ब्रँडेड फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर धुडकावला जातोय. 6 धावांसाठी अजित मोहिते. तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. एका मोठ्या धावसंख्येकडे धावफलक जाताना पाहायला मिळतोय. 55 ही हायएस्ट सर्वोच्च धावसंख्या आहे आणि ती मोडण्याच्या उंबरठ्यावर ब्रह्माबाई जाऊन पोहोचलाय. कारण प्रत्येक सामना तुम्ही सकाळपासून पहा. पहिल्या सामन्यात 42 झाल्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 30 धावसंख्या 51 वर झाली, तिसऱ्या सामन्यामध्ये 30 धावसंख्या 55 वर गेली. पाहूया तो विक्रम चौथ्या सामन्यात मोडला जातो का. धावसंख्या 1 षटक बाकी आहे. 53 धावांवर गोलंदाजी मार्गावर दाखल होत आहेत सुहास पवार. विकेट करण्याचा प्रयत्न होतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. मंदार गुरव आता मात्र झळकताना पाहायला मिळतोय. मंदार गुरवच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. 6 धावांसाठी आपल्या वेगळ्या अंदाजामध्ये विश्वनाथ ठाकूर सर घोषित करतायत 6 धावा. तर सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान कुणाला जातोय तो काळा चौकीला जातोय, ब्रह्मा बॉईज संघाला जातोय. या स्पर्धेतील प्रत्येक मॅच मध्ये 1 उच्चांकी धावसंख्या झालेली आहे आणि ती या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 59 धावांवर.
आलंय का बस आलंय का नाही बाहेर पडला. कोण आहे? ग्राउंड वेगळं होतं. मिलिटरी तर चौकार घोषित केला जातोय. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला जातोय. मंदार गुरवच्या बॅटमधून निघाला फटका. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 57 धावा धावफलकावर आहे. सर्वोच्च धावसंख्या मात्र झळकावली ती काळा चौकीने. मागील शनिवारी रविवारी जी कोलगेट बांद्रा या ठिकाणी स्पर्धा झाली होती त्याही स्पर्धेमध्ये 75 धावांचा पाठलाग करत असताना केवळ एका धावेने हा संघ पराभूत झाला होता. रिव्हर्स शिवशास्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न, कारण टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न. रोहित भालेराव त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूवर एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58 धावांवर. विक्रमी धावसंख्येच्या दिशेने धावफलक निघालाय. चारी बाजूला असणारी सीमारेषा, सिमेंटची खेळपट्टी, डोळे दिपवणारं आयोजन, संपूर्णपणे भगवमय वातावरण ह्या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य. त्या परिसराचे कार्यसम्राट नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेब यांचं लाजबाब आयोजन. पुढचा चेंडू एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने वळण घेतलं होतं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. अजित मोहिते मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. विक्रमी धावसंख्या या स्पर्धेतील केली जाते. अजित मोहिते तर 30 धावांवर फलंदाजी करतोय अजित मोहिते. संघाची धावसंख्या म्हणजे एकंदरीत अर्ध्या धावा या एकट्या अजित मोहितेनेच केल्यात. फुलटॉसचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अजित मोहितेचा पाहायला मिळतोय आणि आणखीन एक अजित मोहितेच्या बॅटमधून निघालेला सुंदर फटका. वैयक्तिक 34 धावा अजित मोहितेच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या किती? तर षटकार घोषित केला जातोय अजित मोहितेच्या बॅटमधून. विक्रमावर विक्रम या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. तर विक्रांत जाधव अर्थातच लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोट्या यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अजित मोहितेच्या फलंदाजीसाठी असणार आहे. तर संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 67 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. विजयासाठी 68 धावांचं एक मोठं लक्ष समोर उभं ठेवलंय ब्रह्माबाई संघाने आणि अजित मोहितेने मात्र सर्वांना प्रभावित केलं. तब्बल 36 धावांची खेळी सजवली अजित मोहितेने आणि त्याच्या जोरावर 37 धावा केल्या आणि त्याच्या जोरावर मात्र संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने पोहोचला. या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या 67 धावा बनवल्या गेल्या. तर मी विनंती करील तर शिरोनी प्रतिष्ठान नवी मुंबई वर्सेस KSK प्रतिष्ठान महाबळेश्वर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण त्वरित या ठिकाणी यायचंय. चंद्रकांत घाडगे महाबळेश्वर संघाचे संघनायक आहेत तर त्यांना विनंती आहे आपण देखील यायचं आणि त्याचबरोबरीने शिरोनी प्रतिष्ठान संघनायक आपण त्वरित या ठिकाणी यायचंय. तर चालू असणारा सामना आपण हा डाव गाजवण्यात आला. तर विक्रांत जाधव गोट्या यांच्या माध्यमातून अजित मोहिते यांना 500 रुपयाचे पारितोषिक दिलं जाणार आहे. तर
68 धावांचं लक्ष समोर असताना तर पाहूया क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष छोटंही नसतं आणि मोठंही नसतं. तर हे लक्ष कशा प्रकारे पार केलं जाते की रोखलं जातं विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघाला, ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. तर सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात यायची आहे. तर आपण पाहत आहोत नगरसेवक चषक 2017. तर जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी तुम्हाला घेऊन जाईल या नवी मुंबईचा गोड आवाज आणि महाराष्ट्रातील एक एक मोठमोठ्या स्पर्धा ज्या सध्या मात्र पादकप्रात करण्यास सुरुवात केली असे कुणालजी दाते यांच्याकडे. तर टॉस इथे केला जाईल. तुम्ही पाहू शकाल शिरोडी प्रतिष्ठान चे सर्वच खेळाडू इथे उपस्थित झाले. सिद्धेश यांनी देखील जॉईन व्हायचं शिरोडी प्रतिष्ठान टीमच्या दरम्यान. रवी म्हात्रे, सिद्धेश, अमर वारंगे, धर्मेंदर, प्रिन्स असे खेळाडू तुम्हाला खेळण्यासाठी सज्ज होत असताना दिसतील. नेक्स्ट मॅच मध्ये KSK प्रतिष्ठान संघाचे कर्णधार इथे आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. टॉस इथे केला जाईल. या मॅचच्या दरम्यान 5 ओव्हरची मॅच होईल. दोन्ही कॅप्टनने याची नोंद घ्या. सामना बरोबरी सुटला, सुपर ओव्हर असेल या स्पर्धेमध्ये आणि टॉस इथे केला जातोय. अनिल भोईर, दिलीप पाटील भाऊजी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा बेरुगावचे अतिशय चांगले खेळाडू 40+ टीमच्या दरम्यान देखील आता सातत्याने खेळत आहेत आणि टॉस इथे जिंकलाय KSK प्रतिष्ठानने. आपला निर्णय आमच्यापर्यंत तुम्ही लवकरात लवकर पोहोचवा. गोलंदाजी करण्याचा निर्णय. 5 ओव्हरची मॅच. नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला रवी म्हात्रे इन ऍक्शन पाहायला मिळेल, अमर वारंगे ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल, धर्मेंद्र खोलिया, सिद्धेश कोळी देवाचा खेळाडू तुम्हाला खेळण्यासाठी सज्ज होत असताना दिसेल. प्रिन्स करावे 48चा खेळाडू, अक्षय पाटील तुर्बेगावचा खेळाडू या टीम मध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. मुंबईची स्टार कास्ट तुम्हाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज होत असताना दिसेल. आणि मित्रांनो, रविवारी एक प्रेक्षणीय सामना आपल्या समोर रंगेल. निश्चितच ज्या मॅचची आतुरता सर्वांना होती, शिरवणे प्रतिष्ठान नवी मुंबई प्रीमियर लीग विजेता संघ अविनाशजी सुतार यांचा जो संघ होता, रवी म्हात्रे त्या टीमचा कॅप्टन होता आणि त्यांचा संघ रविवारी खेळ ठीक 1 वाजता त्यांची लढत असेल विरुद्ध रेस्ट ऑफ नवी मुंबई. किरण मेहर यांनी जो संघ प्रस्थापित केला त्या टीमचा कॅप्टन असेल अनुप पाटील. त्यांच्या विरुद्ध मॅच आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच नवी मुंबईतली एक मोठी मॅच, बिग फाईट दोन टीमच्या दरम्यान. शिरोणे प्रतिष्ठान विरुद्ध रेस्ट ऑफ नवी मुंबई रविवारी 1 वाजता. माझा पेन कुठे गेला ब्लॅक यार. तर 68 धावांचं लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघाला आपण पाहू शकाल. विक्रांत केने आज जरी आपल्या याच्यात नसला, अवघ्या 24 वर्षाच्या निश्चितच प्रवासामध्ये त्याने सामाजिक बांधिलकी जपली. गणेश उत्सव मंडळामध्ये त्याचबरोबर होतकरू विद्यार्थ्यांसाठी सातत्याने मदत केली. गरजू विद्यार्थ्यांसाठी त्याने सातत्याने पुस्तक दान योजना त्याच्या माध्यमातून राबवली गेली. असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम दहीहंडीमध्ये सर्वप्रथम जर कोणी असेल तर विक्रांतची आठवण आम्हाला होते. आणि खरोखर डोंबिवलीच्या माध्यमातून, अरे गावच्या माध्यमातून विक्रांतचं प्रस्त सातत्याने आम्हाला पाहायला मिळालं आणि आज तो आपल्या याच्यात नसला तरी त्याच्या अनेक आठवणी आमच्या मनामध्ये आहेत. त्याच्याच नावाने हा संघ खेळतो. विक्रांत केने प्रतिष्ठान गोलंदाज तयार आहे. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आणि पहिल्याच बॉलवर पहिला षटकार. राहिला सर्वांच्या हृदयामध्ये आमचे बालूभाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे बालूभाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. पहिल्याच बॉलवर पहिला षटकार. रोहित भालेराव उर्फ किडनी या नावाने हा खेळाडू ओळखला जातो आणि या खेळाडूने नुकताच पालघर मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवलत मुरबाडच्या माध्यमातून. आणि खरोखर खूप घातक खेळी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आणि यंदाच्या सत्रामध्ये हा खऱ्या अर्थाने नावरूपाला आलेला खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवर मोठा षटकार लगवलाय रोहित भालेरावने डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान आणि षटकाराने खाते ते उघडले. पहिला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट प्रदीप मामा बडे. गोलंदाजी मार्कवर कुर्ला परिसरातला हा खेळाडू. दुसरा चेंडू जशास तसं प्रत्युत्तर देतो. उंचीचा जर आपण विचार केला तर भली मोठी उंची आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 7 फुटाच्या वर उंचीने गोलंदाजी केली जाते आणि जवळपास विचार केला हाताची उंची मोजली तर जवळपास 8-8.5 फुटावरून बॉल डिलिव्हर केला जातोय. पुन्हा एकदा तयार.
आता मात्र तुम्ही पाहू शकाल टॉपेज घेतलाय. फाईन लेगच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतोय, 2 क्षेत्ररक्षक धावतात, स्वतः यष्टीरक्षक बॉल अडवतोय, तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल. इथे फलंदाज रोहितला संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिले इथे चालू आहे. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. नगरसेवक चषक 2017 मधला अतिशय महत्वपूर्ण हा सामना. मॅच नंबर 4 आपल्या समोर. यानंतर नवी मुंबईचा संघ खेळेल शिरवणे प्रतिष्ठान म्हणजेच अविनाशजी सुतारसाहेब यांचा संघ पुन्हा एकदा आपल्या ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये रवी म्हात्रे आणि पाटील हा खेळाडू खेळण्यासाठी, अमर वारंगे, स्वप्नील गायकवाड हा खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होईल. त्याचबरोबर सिद्धेश कोळीला तुम्ही पाहू शकाल ऍक्शन मध्ये. दिवा गावचा खेळाडू अक्षय पाटील तुर्बे गावचा खेळाडू तुम्हाला पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये दिसेल. नवी मुंबईचे स्टार खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये असतील. नवी मुंबईचे स्टार मी म्हणणार नाही, परंतु नवी मुंबईचं निश्चितच एक चांगलं वलय निर्माण केलंय. या खेळाडूने अतिशय चांगला खेळ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांच्या गावामधून खेळत असताना त्यांनी दाखवलाय. असे खेळाडू तुम्हाला पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये दिसतील. अकुटपदा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, निश्चितच थोडासा हवेत राहिला चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक लॉंग लेग वरून येतोय, थोडासा अडखडतोय. 2 धावा पूर्ण. हीच कधी पावसाळी क्रिकेटची मजा. आणि त्याचबरोबर 3री धाव देखील पूर्ण होत असताना दिसते. 3 धावा इथे मात्र संघाच्या खात्यात जातील. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. 10 धावा इथे फलकावर लागल्यात. आतापर्यंत षटक क्रमांक इथे चालू असताना हे पहिलं गोलंदाज प्रदीप आमापडे गोलंदाजी करत असताना 19 पुराचा गोलंदाज सातत्याने ब्रह्मा बॉईज काळा चौकीच्या दरम्यान खेळत असताना चांगला खेळ दाखवला. आज मात्र अजित मोहितेने चांगली बॅटिंग केली. ओव्हरपिच होता. फुल अनलेनचा चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. रोहितला इथे थांबवलं जातं आणि ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना अतिशय भेदक मारा करण्याला निश्चित पटायत असलेला हा गोलंदाज पहिल्याच बॉलवर थोडासा मागे ठरला, परंतु त्यानंतर कमबॅक क्रिकेट मधलं काय असतं ते दाखवलं या गोलंदाजाने. दिशेवर नियंत्रण पाहायला मिळते प्रदीपचं. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल शफल होऊन आउटसाइड ऑफ स्टंप आल्यानंतर मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न झाला. षटक संपते. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या मात्र फलकावर लागली. आतापर्यंत 10 धावा. पाठलाग करायच्या 68 धावांचा 10 धावा इथे फलकावर लागल्यात. आणि तुम्ही पाहू शकाल एकीकडे जर आपण पाहिलं भारताची परिस्थिती श्रीलंकनच्या विरुद्ध खेळण्यासाठी निश्चितच अतिशय चांगली पाहायला मिळते. 92 धावांवर 2 विकेट गेल्यात आणि आतापर्यंत इंडियन टीमने 401 धावाचा लीड तिथे प्रस्थापित केला. डीजे आदेश सज्ज या आपण ऐकूया सुमधुर संगीत. मी मगाशी देखील म्हटलं होतं विक्रांत हे नाव डोंबिवली त्याचबरोबर ठाणे कल्याण या परिसरामध्ये सातत्याने गाजलंय. कारण अतिशय कमी वयामध्ये समाजसेवा काय असते याचा वारसा काय असतो या मात्र तरुणाने दाखवला. परंतु हे जग सोडून गेल्यानंतर अनेक आठवणी आज देखील त्याच्या ताज्या करण्याचा प्रयत्न आज डीजेच्या माध्यमातून केला जातोय. थँक्यू व्हेरी मच आदेश. आणि त्याचबरोबर प्रथमेश पाटील त्याचबरोबर पिंट्या जोशी तुम्ही हा संघ प्रस्थापित केला. जय पवार तुमच्या माध्यमातून आज संघ इथे खेळतोय. तुम्हा सर्वांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो आणि तुमच्या कार्याला सलाम. या पहिल्या ओव्हरमध्ये धावाला 10 दुसरं षटक टाकण्यासाठी शिरू श्रीकांत मोलगे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अलिबागचा हा गोलंदाज तयार होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. डावखुर हाताचा फलंदाज तयार आहे खेळण्यासाठी. सुहास पवार खूप चांगलं प्रदर्शन केले सुहासने. राऊंड विकेट. इथे मात्र चेंडू भरपूर बाहेर जातो. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा अवांतर रूपात भर पडली. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 5 षटकामध्ये तुम्ही पाहू शकाल प्रत्येक ओव्हरमध्ये कुठेतरी एखादा षटकार एखाद्या चौकाराची अपेक्षा असेल फलंदाजाला, परंतु श्रीकांत आता मात्र चांगला फटका. ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं षटकाराची आवश्यकता असेल प्रत्येक ओव्हरमध्ये आणि यावेळेला बॅटमधून निघतो सुहास पवारच्या स्कोअर लेगच्या वरून 6 धावा.
सोबत संगीत इथे डीजे आदेशच्या माध्यमातून डीजे विकीने देखील इम्प्रेस केलं या सर्वांच्या माध्यमातून आणि सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. यावेळेला तुम्ही पाहू शकाल मोठा षटकार येतोय. 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. 17 रन इथे पाहायला मिळतात. फलंदाज डावकुऱ्या हाताचा खेळण्यासाठी सज्ज होतोय सुहास पवार. या टीमची सुरुवात झाली होती षटकाराने. षटकार लगवला होता बॅट्समन रोहितने. पाहूया सुहासने देखील षटकार लगवलाय. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. शेरूचा हा पुढचा चेंडू आणि पुढच्या चेंडूवर चढवलेला हल्ला. आसमानी सफर चेंडू सरळ सीमारेषेच्या वरून 6 धावांसाठी षटकार. गाणे तर राहीलच विक्रांत केने असं, परंतु तुम्ही पाहू शकाल ज्या वेळेला क्रिकेटमध्ये खुश होऊन पैशांची खैरात केली जाते त्यावेळेस नाव येतं किरण मेहरा आणि विवेक सुतार यांचं. विवेक सुतारने हा षटकार पाहिला आणि 500 रुपयाचं पारितोषिक इथे लगवलं. बॅट्समन यावेळेला होता सुहास पवार. याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल या षटकारासाठी. अतिशय देखणा षटकार त्याच्या बॅटमधून. आणि आता मात्र जर षटकार लगवला तर अजून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे षटकार 3 वेळा लगवला जाईल. पण पाहू शकाल या टीमची सुरुवात झाली होती षटकाराने आणि खरोखर 137 वर्षाच्या क्रिकेटच्या कालखंडाचा आपण जर विचार केला तर क्रिस गेल हा असा एकमेव खेळाडू आहे 2012 मध्ये सोहाब गाझीच्या विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या बॉलवर षटकार मारण्याचा विक्रम त्याने केला. त्यानंतर बिग बॅश लीगचा आपण विचार केला तर तुम्ही पाहिलं असेल ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रिव्हर्स त्याने षटकार लगवला होता. यावेळेला फुलटॉस होता, मिस केली होती. सिलिमिड ऑफ तिथे लगवण्यात आला होता सिलिक कव्हर पॉइंटच्या दरम्यान आणि तुम्ही पाहू शकाल दबाव टाकण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल येथे डॉट बॉल. तेवीस धावा इथे फलकावर लागतात. सर्वाधिक षटकार लगवण्याचा विक्रम शोधा फ्री विचारावर. अशा अनेक खेळाडू आहेत ज्यांनी निश्चितच क्रिकेटमध्ये आक्रमकता आणली. यावेळेला लेग स्टंपच्या भरपूर बाहेर चाललाय. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल अवांतर रूपात भर पडली. संघाच्या खात्यात भर पडली. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आकार घेते. धावा झाल्या 24-68 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 24 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. खूप चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतं. दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पाहू शकाल क्षेत्ररक्षक अगदी जवळ बोलवण्यात आलाय परंतु त्या दबावाला झुगारून आणखीन एक मोठा फटका. फलंदाज सुहास पवारच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. वाजव 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 आदेश. यानंतर जी मॅच असेल या मॅच मध्ये देखील षटकारांची हॅट्रिक म्हणजे लगातार 3 षटकार जर कुठल्याही खेळाडूने लगवले तर 1500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल विवेक सुतार यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर किरणजी मेहरा यांच्या माध्यमातून. मगाशीच म्हटलं ज्यावेळेला कुठल्याही पद्धती चांगले फटके पाहायला मिळाले की किरण मेहरा आणि विवेक सुतार यांच्या माध्यमातून लगेचच पैशांची बरसात आपल्याला पाहायला मिळते. तर 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. लगातार 3 षटकार लगवले तर यावेळेला फलंदाज सुहास पवार ऑन फायर. अफलातून बॅटिंग करत असताना दिसतो आपल्या टीमसाठी. आणि नेहमीच म्हटलं जातं एखादा खेळाडू ज्यावेळेस लीड करतो आपल्या टीमसाठी त्यावेळेस निश्चितच वेगळं कार्य
पुन्हा एकदा पुढे सरसावलाय, लेग स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू चाललाय, खराब गोलंदाजी इथे शिरोबिक्याची. ज्याप्रमाणे तुम्ही पाहू शकाल अलिबागवरून हा खेळाडू इथे खेळण्यासाठी आलाय, परंतु पहिल्या बॉल पासून या खेळाडूची दिशा नव्हती म्हणूनच अशी दशा झाली. एवढंच मी म्हणनकारांना ज्याप्रमाणे हल्ला चढवलाय इथे गोलंदाज सुहास पवारने ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. क्रिकेटच्या माध्यमातून निडर बेधडक फलंदाजी इथे केली जाते सुहासच्या बॅटमधून. टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला, हुक केला चेंडू लॉंग लेगच्या वरून, इट्स आउट ऑफ द पार्क. बिगी 6 धावा षटकार. कधीही कुठेही कोणाच्या बापाला होईलच ना, कधीही कुठेही कोणाच्या बापाला होईलच ना. मोठा डोंबिवली फेमस आमचा एकच बाळू, मोठा डोंबिवली फेमस आमचा एकच बाळू, आमचा एकच बाळू, आमचा एकच बाळू, आमचा एकच बाळू. पाहू शकाल ज्याप्रमाणे इथे घातक फलंदाजी केली जाते सुहास पवारच्या बॅट मधून. डावखुऱ्या हाताचे फलंदाज नेहमीच आक्रमक मानले जातात प्रत्येक फॉर्मॅट क्रिकेटमध्ये. तुम्ही पाहिलं असेल क्रिस गेलने स्टेटमेंट केलं होतं, माझ्या हातात सुई जरी दिली तरी मी तो षटकार लगवू शकतो. निश्चितच हे स्टेटमेंट तो कशाच्या भरोशावर करतो तर त्याच्यामध्ये असलेल्या कुवतीच्या भरोशावर, त्याच्यामध्ये असलेल्या धमकीच्या भरोशावर, आणि खरोखर तशीच बेधडक निर्भीड फलंदाजी केली जाते बॅट्समन यावेळेला सुहास पवारच्या बॅटमधून. गोलंदाज तयार. यावेळेला बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये पडेल, कव्हर मधून क्षेत्ररक्षक धावत येतोय, 1 रन कंप्लीट. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात. 2 धावांबरोबर हे षटक संपतंय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 39 रन. या ओव्हरमध्ये धावा आल्यात जवळपास 29. आणि या आपण ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत विकीच्या माध्यमातून. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. ब्रह्मबॉल्स काळा चौकी, कारण आम्हाला यानंतर 2 सामने खेळवायचे. तुमचं सहकार्य तेवढंच महत्वाचं. नेक्स्ट मॅच टॉस इथे जिंकलाय केएसके प्रतिष्ठान महाबळेश्वर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. केएसके प्रतिष्ठान महाबळेश्वर संघ जशी इनिंग होईल तसे तुम्हाला मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी जायचं आणि तुमचा 12th मॅन एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकरात लवकर तुम्हाला पोहोचवायचा आहे. मुंबई संघ तुम्हाला देखील बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे, कारण आपला हा घरचा संघ आहे, आयोजक संघ मैदानामध्ये खेळेल. त्यामुळे सर्वांचं सहकार्य खूप महत्वाचं असेल. एक महत्वपूर्ण मॅच अजूनही बाकी आहे. आज आपल्याला संपूर्ण मॅचेस इथे कव्हर करायचे आहेत. सर्वच मान्यवर आमच्या मंचावर येत आहेत. अनेक दिग्गज मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. तर सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या वतीने, त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व अभिनवजी सुतार साहेब यांच्या वतीने सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत. तर गोलंदाज आपला बॉलिंग मार्कवर जयदीप भोंडवे ना, जयदीप भोंडुवले. जेडी येतोय गोलंदाजी मार्कवर. नक्ष 11च्या टीमच्या माध्यमातून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक अक्षरशः गाजवला होता या खेळाडूने. यावेळेला पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतोय आणि ते मात्र तुम्ही पाहू शकाल दुसरी धाव घ्यायची आहे, परंतु प्रयत्न पूर्ण झाला. 2 रन कंप्लीट आणि 3री रन घेण्याचा प्रयत्न. 3 धावा इथे मात्र मिळतील. जेडी या खेळाडूने तुम्ही पाहिलं असेल इंदूर उदय सम्राट चषक काळा चौकीच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि खरोखर खूप हलाखीच्या परिस्थितीमधून क्रिकेटमध्ये अतिशय चांगले योगदान देणारा जयदीप जेडी आणि सातत्याने चांगले योगदान देतो. अतिशय कमी वयामध्ये देशाची मोठमोठी शिखरे यांनी गाठलेली आहेत. अनेक मातबर गोलंदाजच्या यादीमध्ये जाऊन बसला जेडी. पाहूया या मॅच मध्ये जेडीचं षटक निर्णायक ठरू शकतं, कारण 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्यात.
जय पवार यांच्या लक्षात राहिलेला हा गोलंदाज आहे. जेडी खूप चांगली गोलंदाजी तिथे देखील साकारली होती. पाहूया जेडी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. समोर मात्र फलंदाज आहे, डावखुरा हाताचा फलंदाज सुहास पवार. किती रनवर खेळतोय? 27. शेवटच्या बॉलवर पण मारला ना रे त्यांनी, 2 रन पण काढलेलं ना, ते लिहिले कसं 29 धावांवर खेळतोय. या वेळेला चेंडू ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, 1 रन पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा चिचा पळाई, परंतु इथे मात्र 2 रन कंप्लीट. लेग बाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. 2 रन बरोबर संघाची धावसंख्या मात्र आकार घेते. धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. या डबल बरोबर 44 धावा, 68 धावांच्या लक्ष्याचा इथे पाठलाग करायचा आहे. या नगरसेवक चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये ही रंगलेली 4थी मॅच आपल्या समोर. यानंतर मॅच असेल शिरवणे प्रतिष्ठान नवी मुंबई. रवी मात्रे ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अनुप पाटील, अमर वारंगे, त्याचबरोबर गायकवाडला तुम्ही पाहू शकाल, स्वप्नीलला, अमित वाडकरला तुम्ही या टीम मध्ये पाहू शकाल. या टीम मध्ये सिद्धेश कोळी तुम्हाला दिसेल. असे दिग्गज खेळाडू. अक्षय पाटील देखील असेल, तुर्भेगावचा खेळाडू या टीम मध्ये. यावेळेला चेंडू खाली राहतो. धर्मेंद्र कोलिया हा खेळाडू असेल. प्रिन्स कराबे 48चा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. या टीम मध्ये असा संघ प्रस्थापित झाला. त्यांच्या विरुद्ध लढत असेल KSK प्रतिष्ठान महाबळेश्वर. यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या 44. जयदीप भोंडिवले गोलंदाजी मार्कवर तयार आहे. डावखुरा हाताचा फलंदाज सुहास पवार सध्या खेळण्यासाठी सज्ज होतोय. मात्र सुरेख गोलंदाजीचा नमुना इथे सादर करत असताना मी मगाशीच म्हटलं होतं, या खेळाडूने भरपूर इम्प्रेस केलं. या खेळाडूने मोठमोठ्या फलंदाजाला थांबवलंय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक निश्चितच टेनिस क्रिकेटचा आपण दिवसा जर स्पर्धेचा विचार केला तर निश्चितच वर्ल्ड कप मानला जातो. ती स्पर्धा दिवसा खेळणाऱ्या स्पर्धांमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने नक्षी लेवून भिवंडी टीमच्या माध्यमातून खेळत असताना भरपूर इम्प्रेस केलं होतं. अनेक संघ व्यवस्थापकांच्या नजरेमध्ये आला होता हा खेळाडू. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल काळा चौकीचं मैदान हिंदुहृदय सम्राट चषकामध्ये अक्षरशः गाजवली होती ती स्पर्धा. या गोलंदाजाने यावेळेला 2 धावा मिड विकेटच्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. प्रदीप मामा बडे तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 46 या आकड्यावर. 68 धावा इथे करायच्या आहेत. एक षटक मात्र निर्णायक ठरू शकतं. इथे थोडंसं धावा रोखल्या गेल्या तर निश्चितच कमबॅक होईल या टीमचं. जेडी पुन्हा एकदा मात्र तुम्ही पाहू शकाल भरपूर बाहेर जाणार हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येते अंपायरच्या माध्यमातून. आणि खरोखर त्याच काळा चौकीच्या मैदानात गाजवल्यानंतर त्याच टीम मध्ये खेळण्याची संधी जयदीपला मिळते. तुम्ही पाहू शकाल आयोजक देखील हेच होते. अनेक संघ व्यवस्थापकांच्या मी म्हटल्याप्रमाणे नजरा होत्या या खेळाडूवर आणि खूप चांगलं प्रदर्शन राहिलंय जयदीपचं. पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून कदाचित हा चेंडू चाललाय. पाहूया अंपायरचा इशारा इथे येतोय. आणखीन एक व्हाईट बॉल आणि अंपायर देखील सांगतात की कार्य हे पंचांचं आहे. पंचांची भूमिका खूप महत्वाची असली तर पंच जो इशारा देतील तो इथे सर्वच खेळाडूंवर बंधनकारक असेल. त्यांचं काम ते पार पाडतील. तुम्हाला फक्त मैदानामध्ये तुमचा खेळ दाखवायचा आहे. यावेळेला पुन्हा एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 रन ते कंप्लीट केली जाते आणि अजून तुम्ही पाहू शकाल पंचांचे हात फैलावतात. आणखीन एक व्हाईट बॉल. या वेळेला कुठेतरी दिशेवर नियंत्रण नाही जयदीपच्या गोलंदाजीमध्ये. वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतो त्याचमुळे की काय दिशा हरपली त्याची गोलंदाजी आणि यावेळेला अर्ध शतक पूर्ण होतं. फलंदाजी करत असताना विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघाची धावसंख्या 50. अजूनही 18 धावांची आवश्यकता असेल. पण ओव्हर नंबरचा आपण विचार केला तर 3रं षटक इथे चालू आहे. आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. षटक मात्र समाप्तीची घोषणा होईल अंपायरच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये 50 धावा इथे फलकावर लागतात आणि 50 धावांबरोबर तुम्ही पाहू शकाल 16.33 सरासरी इथे राखली गेली. 50 धावा इथे पूर्ण झाल्या. ते येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये अजूनही आवश्यकता असेल विक्रांत केने प्रतिष्ठानला ही मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची. सर्वांच्या हृदयामध्ये आमचे बालूभाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे बालूभाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. बालूभाईचं नाव
त्याचबरोबर टेनिस क्रिकेट डॉट इनचे कॅमेरामॅन नयन यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून घर बसल्या युट्यूबवर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये विशेष सहकार्य इंटरनेटच्या माध्यमातून कल्पेश यांचं राहिलंय, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सारसोळे ग्रामस्थ, सारसोळे 40+ कुशल क्रिकेट क्लब सारसोळे, जय गणेश क्रिकेट क्लब सारसोळे, गावदेवी मित्रमंडळ सारसोळे, नेहरू ग्रामस्थ, नेहरू 40+ या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. गोलंदाज तयार, आपल्या बॉलिंग मॅकवर महेश यादव. महेश जाधव ना. पहिल्या चेंडूवर एक धाव इथे घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत संधी होती, त्या संधीचं सोनं निर्माण केलं. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचते. आज तुम्ही पाहिलं असेल पहिल्या मॅच मध्ये 43 धावांचं लक्ष, दुसऱ्या मॅच मध्ये 52 धावांचं लक्ष, तिसऱ्या मॅच मध्ये 56 धावांचं लक्ष आणि या मॅच मध्ये 68 धावांचं लक्ष. ग्राफ मात्र उंचावत गेला. प्रत्येक मॅच नंतर मात्र धावांची संख्या कुठेतरी वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही पाहू शकाल कुठेतरी फलंदाजाला देखील साथ देणारी खेळपट्टी निर्माण झाली, कुठेतरी गोलंदाजाने देखील वर्चस्व गाजवलंय या खेळपट्टीवर. कारण काही मॅच डिपेंड झाल्या तर काही मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ जिंकलाय. कारण या अगोदरच्याच मॅच मध्ये तुम्ही पाहिले असेल श्री 11 घाटकोपर संघाने 56 धावांचं लक्ष पार केलं. टेटबॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. महेश आपला बॉलिंग मार्कवर तयार होईल. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. 52, 16 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडूमध्ये या 16 धावा इथे पार करायच्या आहेत. ज्यावेळेला तुम्ही पाहू शकाल लॉंग लेगला चेंडू येतो, क्षेत्ररक्षक धावतोय, तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण चेडियाच्या माध्यमातून फेकी देखील तेवढ्याच ताकदीची पाहायला मिळते. म्हणूनच की काय मी मगाशीच म्हटलं होतं, अतिशय कमी वयामध्ये या खेळाडूने निश्चितच एक मोठा चाहता वर्ग निर्माण केलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, जिथे धावा होत्या भरपूर तिथे मात्र धाव दिली फक्त एकच इथे मात्र मिळते संघाच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचते 53 वर. 100% एफर्ट द्यावा लागतो. कुठलीही मॅच कुठलीही स्पर्धा तुम्ही खेळा आणि जर तुमच्या क्षेत्ररक्षणामध्ये एफर्ट लागवला गेला तर निश्चितच मॅच या फक्त क्षेत्ररक्षणाच्या भरोश्यावर देखील जिंकल्या जाऊ शकतात. तर पाहूया गोलंदाज पुन्हा तयार आहे. महेश यावेळेला बॅटची कडा घेतली, चेंडू मात्र जातोय फाईन लेगच्या दरम्यान. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घ्यायची आहे रोहित याला आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या आकड्यावर. 13 धावांची अजूनही आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 9 चेंडू आणि 13 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये अर्धशतकीय पार्टनरशिप इथे पाहायला मिळते. खूप चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. त्यावेळेस पहिले 2 खेळाडू अर्धशतक लगवतात आणि त्यामध्ये पाठलाग करायचा 68 धावांचा, तर निश्चितच सध्या पारड जळ आहे मी म्हणेन विक्रांतीने प्रतिष्ठान डोंबिवलीचं. परंतु समोर महेश जाधव सारखा खेळाडू, त्याला मात्र कुठेतरी करामत करावी लागेल आपल्या बॉलिंगच्या भरोश्यावर. यावेळेला ऑन साईडला चेंडू टर्न केलाय. 1 रन कंप्लीट. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, फेकी चांगली आहे परंतु तोपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपळाईने इथे पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 57 या आकड्यावर. 57 टार्गेट 68 धावांचं. 57 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या. षटक क्रमांक चालू आहे. 4थं महेश याचं अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 6 और 4 किधर लिख रहा है? इधर कौन लिखेगा? तयार होईल महेश. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मधून चेंडू जातोय सरळ रोहितच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. वाजव. तो 61 धावांची पार्टनरशिप इथे पाहायला मिळते. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खूप चांगली बॅटिंग इथे केली जाते. दोन्ही फलंदाज नॉट आउट आपल्याला पाहायला मिळतात. चांगली भागीदारी आणि यावेळेला तुम्ही पाहू शकाल टॉप एज क्षेत्ररक्षक धावतोय स्वतः यष्टीरक्षक, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे ते डायरेक्ट हिट मिस केला. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न.
इथे मात्र अंपायरचा सिग्नल येतोय. ए भाई आता है ना, रुक ना. अबे अभी कॉल से आया रे. अरे पूरा दिन खड़ा है मैं. तर पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येणं अजूनही बाकी आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. शशी साटम अंपायर आपला निर्णय 3 धावा इथे मात्र असतील. फलंदाज नॉट आउट आणि 3 धावांची घोषणा इथे पंचांच्या माध्यमातून केली. 3 धावा मात्र मिळतील. 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या 64 वर जाऊन पोहोचली. आता मात्र 4 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. KSK प्रतिष्ठान आपला एक राखीव कार्ड आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर पोहोचवा आणि जशी मॅच संपेल लगेचच तुम्हाला मैदानामध्ये जायचं आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर इथे खेळवली जाईल याची नोंद घ्या. अजूनही 4 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज ज्योती गोंडिवले येतोय. शहापूर परिसरातला हा खेळाडू आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. पाहू शकाल डावखुराचा फलंदाज सज्ज होतोय. अतिशय घातक फलंदाजी दाखवली इथे सुहास पवारने. कोण आहे? यावेळेला फाईन लेगला चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण. 2 रन कंप्लीट. 3री धाव घेण्याचा प्रयत्न. 3 रन कंप्लीट. 4थी धाव देखील इथे पूर्ण होईल आणि हा सामना जिंकेल विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली. वेलपेड विक्रांत केने प्रतिष्ठान. सर्वांच्या हृदयामध्ये आमचे बालूभाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे बालूभाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. बालूभाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. विक्रांत केने प्रतिष्ठान आपले सर्व खेळाडू घेऊन तुम्हाला बाहेर यायचं. लगेचच मॅच आम्हाला चालू करायची. KSK प्रतिष्ठान फिल्डिंग लावून घ्या. KSK प्रतिष्ठान आपला 12th मॅन एक्स्ट्रा प्लेअर